नमस्कार. छावा संघटनेच्या जलसमाधी घेण्याच्या इशाऱ्यामुळे तेरणा धरणावर पोलिसांचा मोठा फौजफाटा. पोलीस अधीक्षकांनी घेतला सुरक्षेचा आढावा. तेर प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने शुक्रवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी तेरणा मध्यम प्रकल्पात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने धरणावर तगडा बंदोबस्त ठेवला होता. जिल्हा पोलीस प्रमुख आर रामास्वामी यांनी धरणावर येऊन सुरक्षेचा आढावा घेतला. 10 ऑगस्ट रोजी मराठा समाजाला आरक्षण मागणीसाठी तेरणा धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा छावा संघटनेने दिला होता. परंतु 8 ऑगस्ट रोजी छावा संघटनेच्या वतीने हे आंदोलन स्थगित करण्यात आले असे पत्र पोलिसांना देण्यात आले होते. तरीही कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरापासून धरणावर बंदोबस्त ठेवला होता. 10 ऑगस्ट रोजी तेरणा प्रकल्पावर जिल्हा पोलीस प्रमुख आर रामास्वामी यांनी धरणावर येऊन सुरक्षेचा आढावा घेतला. धरणावर ढोकी पोलीस स्टेशनचे 3 अधिकारी, 29 पोलीस राज्य राखीव दलाचे 1 अधिकारी आणि 30 जवान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे बोट लाईफ रिंग लाईफ जॅकेटसह 7 जवान धरणावर तैनात करण्यात आले आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून ही उपाययोजना राबविण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, ढोकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत जाधव, PSI बजरंग सरपाळे, नंदकुमार दंडे, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी AB कुलकर्णी, तलाठी श्रीधर माळी, पोलीस पाटील फातिमा मनियार, जीवी शाखेचे नितीन कोतवाड हे अधिकारी तेरणा धरणावर बसून होते. दरम्यान तहसीलदार सुजित नरहरे यांनी धरणावर भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. अखिल भारतीय छावा युवा संघटनेचे अध्यक्ष बाबा रोटे यांनी सांगितलं होतं की मराठा आरक्षण संदर्भाने तेरणा डॅम येथे जलसमाधी घेणार आहे म्हणून माहिती मिळाली होती. त्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेच्या अध्यक्षाने पोलीस स्टेशन ग्रामीण इथे जाऊन निवेदन दिले की ते आम्ही आंदोलन स्थगित करतो आणि आंदोलन माघार घेतो. तरी आम्हाला काल आमच्या गुप्त वार्ता विभागाकडून अशी माहिती समजली की याच्यामध्ये काय जर त्यांचे कार्याध्यक्ष वगैरे अमरसिंह शेख म्हणून परांड्याचे वगैरे नाराजी आहे आणि ते जलसमाधी घेऊ शकतात. त्यामुळं आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना माहिती दिली. माननीय पोलीस अधीक्षक साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे DYSP कटेकर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बंदोबस्त लावलेला आहे. इथं आम्ही SRPF आणि आमचे पोलिसाचे टोटल आमचे 4 अधिकारी आणि 54 कर्मचारी हजर आहेत. आणि तिथेच तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी उपजिल्हाधिकारी मॅडम स्वतः हजर होते आणि स्वतः ते पूर्ण बोटीचं वगैरे त्यांचं लाईफ जॅकेट आणि रस्सी आणि ट्यूब यांचा वापर करून प्रात्यक्षिक करून घेतलेलं आहे आम्ही. त्याच्यामुळे काही आपत्ती म्हणजे खबरदारीची उपाययोजना म्हणून आम्ही सकाळपासून 7 वाजेपासून इथं म्हणजे 7 वाजेपर्यंत कार्यक्रम पूर्ण आयोजित केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये माननीय तहसीलदार साहेबांनी भेट दिली, माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी भेट दिली आणि माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम हे सकाळपासून कंटिन्यू आतापर्यंत आहेत. आणि याप्रमाणे खबरदारीची उपाययोजना म्हणून संध्याकाळपर्यंत आम्ही कार्यरत राहणार. जलसमाधी आंदोलनाच्या अनुषंगाने खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष माननीय गमेश साहेब जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने आपण या ठिकाणी खबरदारीची उपाययोजना म्हणून रेस्क्यू बोट या ठिकाणी ठेवलेली आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या वतीनं आपल्याकडं एक 7 पोहणारी माणसं आपल्याला दिलेली आहेत. तर ती 7 माणसं बोट चालवतात आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जर पाण्यामध्ये कोणी पडलं तर त्यांना बचाव कार्य करण्यासाठी आपण त्यांना लाईफ जॅकेट्स, लाईफ रिंग्स, दोरी अशा वेगवेगळ्या वस्तू ज्यांना दिलेल्या आहेत ज्यांना आपण जीव वाचवू शकतो किंवा आपला एखादा व्यक्ती कर्मचारी पाण्यामध्ये गेला तर त्याला ते काम करणं सोपं जाईल असा सगळ्या साहित्यासह बोटीसह आपण या धरणावरती खबरदारीची उपाययोजना म्हणून केलेल्या आहेत. सकाळी साधारण 1 ते 1.5 तास संपूर्ण पाण्यामध्ये OBM बोटीच्या सहाय्यानं ही संपूर्ण टीम संपूर्ण पाण्यामध्ये इथले जे इन्चार्ज आहेत जाधव साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये, आपल्या पत्रकार मित्रांच्या उपस्थितीमध्ये आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने या संपूर्ण धरणाच्या मध्यभागी जाऊन धरणाच्या प्रत्येक कडेकडेनं कुठं काय होऊ शकतं का, कुठं आहे का काय, हे सगळं आपण पाण्यामधलं जे बचाव कार्य करणं सोपं जाईल त्यासाठीच आपण केलेलं आहे. आणि ही टीम संपूर्णपणे आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी राहील.